सिंगल तो कर उसको, पूरा टाइट हो गया। सतीश चले थे ना खाते रहे बस हो गया ना। काय करतोय मतलब वही है उसका मकसद। वरती हलका जाऊन शकतो काय नाही ना हजित काय हे तटे आहेत ना त्या मंदिरात सामान गेला मग भावा फटाफट चल 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 रख ये इसको तो खा ही ना है। क्या वही है। चला इथं आमच्या आता टेम्पो भरायची बरोबर सुरुवात झालेली आहे। पुरा आमच्या सर्व बिल्डिंगची सर्व मुलं आणि सर्व आमच्या ग्राम मंडळी आलेली आहे गावची आंबोलीची। आणि एक गाडी आहे ती आमच्या गावावरून येणार आहे आंबोलीवरून, ती आपल्याला चिपळूणमध्येच भेटेल। तर इकडे बघूया आधी मंदिरातलं सामान मी बाहेर काढलं। ये इसके ऊपर डाल, इसके ऊपर डाल, चढ़ू के मैं ऊपर थोड़ा अच्छा देना या मंदिर मत डाल। जवळच आहे ना थोडं नीचे आहे ना वो प्लास्टिक हे उरलेलं आतलं इथं हात निघायचं लोक ती पण घ्या बस सगळं बघा आणि चेक करायचं। नमस्कार, कोकण चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर इथे आम्ही आता सर्व सामान आणलेलं आमच्या गाव मंडळीने आपलं सगळं सामान आणलेला तो आता टेम्पोमध्ये टाकल्यावर पूर्ण ही आमच्या सोसायटीचे सर्व मुलं आलेले मदत करायला। चलना भाई, सर्व सोसायटीची मुलं आले, त्यांनी पूर्ण सर्व टेम्पोमध्ये माल टाकलेला आहे। तर आम्ही गणपतीच्यांना प्रार्थना करतो की तिकडच्या पूर्ण रस्त्यांना जे त्यांचं आंबोली दुःख आहे ते लोकांकडून दूर होते आणि पुन्हा त्यांचं जीवन आहे त्याच्याकडं पुन्हा तेवढे चालू होते। आणि आम्ही आता चिपळूणला जातोय तर आम्हाला सुखरूप घेऊन आणि सुखरूप घेऊन गणपतीची प्रार्थना, गणपती बाप्पा। तर आमच्या इकडे गाव मंडळी जमले आहे, तर आता आपण बघूया की कोणत्या कोणत्या प्रकारे मदत केलेली आहे ते आपण। नमस्कार, पूरग्रस्त बांधवांना मदत, एक हात मदतीचा। तर आम्ही असं ठरवलं की म्हणजे काही वस्तू तिथपर्यंत पोचत नाही आणि गरजू आहेत, त्या माध्यमातून आम्ही थोडंफार त्यांना चटई, ब्लँकेट, धान्य साठा होतो पण ठेवण्यासाठी भांडी नसतात, त्यासाठी आम्ही डबे, छोटे मोठे डबे हे आम्ही जेवढं आमच्याने मदत होईल या पद्धतीने आम्ही इथून घेऊन चालला। अशाच प्रकारे आम्ही आट्याचे पॅकेट्स आणि डाळी, बऱ्यापैकी साखर, चहा पावडर असे काही धान्य आणि घेऊन निघालेलो आहोत आम्ही इथून। काही लागणारे कपडे वगैरे हे पण आम्ही घेऊन चाललो। जेव्हा आम्हाला चिपळूणतून आम्हाला जेव्हा उत्तर फोन आला की तुमच्याकडून काही मदत होईल काय, तर आम्ही त्यांना होकार दिला आणि मदत भेटल्या त्या मदतीनुसार आम्ही हे वस्तू घेतलेले आहेत आणि आज आम्ही ते द्यायला जात आहोत। तर आम्ही सर्व आमच्या गाव मंडळ आंबोली गाव आमचा, तर त्या गावातून आम्हाला जे काही छोटा मोठा सहकार्य करता येईल त्या माणसांसाठी मदत ते आम्ही करणार आहोत। त्यांच्यासाठी जे गरजू वस्तू लागणार आहे, जे त्यांना आता अन्नधान्य तर जातोय तिथं, पण त्यांच्याकडे ठेवायला देखील काय भांडं नाही, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्लास्टिकचे डबे वगैरे असे घेतलेले आहेत आणि त्यांच्याशी मॅक्शा, पुन्हा टी शर्ट वगैरे जे आमच्या म्हणजे काय आम्हाला छोट्या छोट्या ते मदतीमध्ये बजेटमध्ये बसला तेवढं आम्ही घेतलेलं आहे। आणि आमच्या सोसायटीच्या या समीक्षा मेडेकर ह्यांनी सुद्धा
छोट्या मुलांसाठी 4, 5 ते 8, 7 वर्षापर्यंत मुलींसाठी सगळं कपडे त्यांनी सुद्धा दिलेले आहे. त्यांचे सुद्धा मनापासून आभार आणि धन्यवाद तुमचे सुद्धा. आणि आमच्या गाव मंडळाने सुद्धा एवढा पुढाकार एक हात मदतीचा घेतला, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. तर आम्ही तिथपर्यंत आता त्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहोत. तर आता आपण तिकडे जाऊया. तर इथे आता आम्ही एका टेम्पो केलेला आहे. त्या टेम्पोमध्ये पूर्ण असं सामान भरलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. बिस्किटचे पुडे वगैरे सर्व घेतलेले आहे. तांदूळ, आटा वगैरे सर्व काय लागतं ते छोटा मोठा साहित्य घेतलेलं आहे. आणि तिकडे आम्ही 2 गाड्या केलेल्या आहेत आणि एक गाडी आमच्या गावावरून येणार आहे. चला आता जाऊया. मग मी तुला फोन करेन तिथून. हां तर आमचा हा एक टेम्पो आहे. ह्या टेम्पोमध्ये आम्ही सगळं सामान भरलेलं आहे आणि ह्या आमच्या 2 इकडे गाड्या आहेत. दुसरी गाडी पण गेलेली आहे आपली आणि आता आपली गाडी तिसरी. दोन गाड्या आपल्या पुढे गेलेल्या आहेत आणि आता आपण पण जाऊया. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला जाऊया. आता गाडी चालवतो इकडे, पुढे बसलाय आणि आम्ही तिघं पाठी बसलोय. चला तर रात्रीचे 12:30 वाजले आहेत आणि आता आम्ही 12:30ला इथून निघतो आमच्या घराची. आणि इकडून चिपळूण किती किलोमीटर आहे आतिश? 240, 250. 240, 250 किलोमीटर आमच्या इथून चिपळूण आहे. तर इकडे आम्ही गाडीमध्ये डिझेल भरतो. आम्ही जेव्हा निघणार होतो तर हा तुम्ही जो प्लॅन बघता आता आम्ही आता तिकडे चाललो चिपळूणला. तर याची प्लॅनिंग गेल्या 2-3 दिवसापासून चालू होती. तर मम्मी आणि पप्पांचे तिकडे महाडिक आणि उतेकर गुरुजी आहेत. आता आमच्या तिकडे महाडिक आणि उतेकर गुरुजी आहेत. तर त्यांच्या तिथं आम्ही आधी चिपळूणला जाणार आहोत आणि ज्या गरजू गाव आहेत त्यांच्यापर्यंत मदत नाही पोचलेली नाही तर त्या ठिकाणी आम्ही तिथे जाणार आहोत मदत करायला. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून पप्पांनी त्यांना विचारलं की नेमकं कोणत्या कोणत्या गावांना मदत पोचलेली नाही आहे अजून आणि नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे. तर आपण पहिल्यांदा चिपळूणला जाणार आहोत उतेकर गुरुजींच्या घरी आणि नंतर मग आपण तिकडून तिथे गेल्याच्या नंतर आपला तिथला प्लॅन पुढचा काय आहे ते आपल्याला माहिती पडेल. ते जी गुरुजी आहेत उतेकर गुरुजी आणि माळे गुरुजी ते चिपळूणमधले, त्यामुळे त्यांना तिथली पूर्ण प्रसिद्ध माहिती आहे. तर आता आम्ही वाशीच्या ब्रिजवरती आलोय. खूप मस्त लिहिलं. कधी हार म्हणू नका. छत्रपती शिवरायांना आधी 23 किल्ले द्यावे लागले परंतु त्यानंतर तुमचे 50 किल्ल्यांचं साम्राज्य निर्माण केलं. त्यामुळे कधीही हार म्हणू नका. हा देखील मुख्य प्रतिष्ठानच्या टेम्पोच्या मदतीसाठी हा एक टेम्पो आहे इकडे मदतीचा आणि याच्यामध्ये भजन वगैरे चालू आहे. आतमध्ये तुम्हाला येत असेल टाळांचा आवाज. तर इकडे गाडीमधलं पाणी संपलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही पाणी टाकतो आता. तर एक आमची इथे गाडी आहे आणि आमचा टेम्पो एक पाठी आहे. पाठी पुढे चाललेलो आहोत. तर आता आम्ही आलो नवरत्न हॉटेलमध्ये. तर तिथं आता नाश्ता करतो ना. बघा वाजले किती 3:30. ऑर्डर काय केलं आपण? ऑर्डर केलेले
मिसळपाव. कारण घरी घाई गडबडीत जेवण आले थोडा त्या मुलांना भूक लागली आहे तर मग आता मिसळपाव खातं, सगळीच खातं. नर्दे आमचे मंडळ तिकडे बसले ते साईडला इथे बसलेले. तर आता मिसळपाव आलेले आहे तर आता आम्ही नाश्ता कसं आहे कसं आहे मिसळपाव ती चांगलं आहे सगळं चालू तर भेटलं नाही हे बरं आहे चायपेक्षा तरी बरं आहे. अरे आम्हा पाव मागवला पाव काय तर इथं आमचा पोपळ झाला. आम्हाला वाटलं इथं काय खायला नाही मिळेल. पहिले आम्ही मिसळ घेतली आणि आता या मुलांना भूक लागली ना तर त्यांना राईस पाहिजे तर आता राईस मागवलेला आहे. डबल टिक झाली काय कसं आहे ओके सगळं ओके ओके भूक लागली आहे त्याच्यामध्ये सगळं ओके. आता आम्ही तिकडून जेवून निघालो आहोत आणि आपण कितीला पोहोचलो ते आपण 3:30ला पोचलेलो. हां आणि आता 4:30 वाजलेले. तर येते वेळी ना आम्हाला ट्रॉफिक लागलेली तर इकडे चिपळूण महाड साईडला जाण्यासाठी सगळ्या मदतीच्याच गाड्या होत्या. सगळ्या अन्नधान्य घेऊन चट्या पिट्या सगळं काय काय चादरी वगैरे घेऊन चादरी वगैरे घेऊन असे मोठे मोठे ट्रक होते तर त्यांनी बॅनर लावलेले त्यांच्या हां. गाडीवरती म्हणून आम्हाला समजत होतं. तर खूप माणसं निघालीत मदत करण्यासाठी आणि हे बघा बघून पुढे हे बघा पुढे सुद्धा टेम्पो आहे त्याच्यामध्ये सुद्धा सर्व भरलेलं आहे सामान. रस्त्याला एवढ्या सगळ्या मदतीसाठी जाणाऱ्या गाड्या दिसतात त्या बघून खूप बरं वाटतं. म्हणजे कोणी असं आणि सगळी मदतीला धावतात. सुखामध्ये तर सगळेच येतात पण दुःखामध्ये तर एवढी सगळी मदतीला धावतात ते बघून खूप बरं वाटतं. आणि पूर्ण असं कोकणात येत नाही ते पूर्ण महाराष्ट्रावर सगळीकडेच आपल्याकडे संकट आलेलं आहे. आणि एवढी जी सगळी आता मी गाड्या बघते ते टेम्पो छोट्या गाड्या असे त्यांना बॅनर लावले आहेत सगळे मदतीला जातात. प्रत्येक जण मदतीला जाते ते खूप बरं वाटतं बघून. आणि खूप असे रस्त्याला बघाल ना आता रात्रीची वेळ आहे किती 4 वाजलेत ना 4:30 झाले तर सगळ्या गाड्या त्याच हा ते सगळ्या गाड्या पाठी पुढे बघाल तर सगळ्या गाड्या त्याच आहेत. टेम्पो आहेत छोट्या गाड्या मोठ्या गाड्या अशा सगळ्या मदतीच्याच गाड्या आहेत आणि त्या सर्व कोकणाकडेच चाललेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता ह्यात नदीला पूर आलेला तो आणि पूर्ण रस्ता आहे ना रस्त्याचे पूर्ण खड्डे आहेत पूर्ण वाट लागलेले आहे. रस्ता असं चालायला पण गाडी नुसती पूर्ण हळूहळू चालवावी लागते. वाटतं आता बघू मगरी आहेत ना प्रॉब्लेम पाणी घेत जातो. आता थोडा पुढे हा चांगला रस्ता आहे. असेच रस्ते आहेत थोडे चांगले थोडे खराब. तर आता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आपण आता कशेळी घाटामध्ये पोहोचलो आहोत. तर आम्ही आता कशेळी घाटातून उतरायला चालू झालोय. तुम्ही फॉग बघू शकता तिकडे डोंगरावरती.
काशिवाडी घाट उतरून आलेलो आहोत आणि शिंदेवाडीमध्ये आलो. तिथे पेट्रोल पंप आहे, तर तिथं आपण आता डिझेल भरतो. तर आता आम्ही जगबुडी नदीच्या पाठी आहोत. ते तिथे सलमान हॉटेल आहे, तिथे आम्ही नाश्ता करायला बसतो. आता इथे नाश्ता मागवलेला आहे आम्ही. तर आता आमचा नाश्ता आलेला आहे आणि तिकडून मध्ये जातो तर आधी इथे नाश्ता करून जातो. इथे मिसळपाव मागितलेले आहे, दोन प्लेट मिसळपाव आणि रस्सा वड्या. तर वाजले सकाळच्या 8. कशी आहे? मस्त मस्त. आणि उषाकाळीची कशी होती? मिसळ पण मस्त. रसावडा रसावडा कसा आहे रे? दादाचा आहे, मम्मीचा आहे, माझा काय नाही, मला सांगते. खेडमध्ये आम्ही नाश्ता केला सर्वांनी आणि आता निघालो आम्ही चिपळूणला. उत्तेकरूंच्या घरी जाणार आहोत आधी पहिला आणि नंतर मग तिथून दुसऱ्या ठिकाणी ते बोलते जे गावात तिकडे जाणार आहोत ना. आधी ह्याच्या आधी परशुराम घाट येईल, तर तिकडून आपण जाऊया. आल्यानंतर दाखवते तुम्हाला परशुराम घाट. तरी जगबुडी नदीवरून आम्ही आता जात आहोत. तर आम्ही आता पोस्ते घाटामध्ये आलेलो आहोत आणि पोस्ते घाटाच्या पुढे परशुराम घाट आहे आणि ह्या घाटातले रस्ता लय भारी आहे, एक नंबर. बाकी म्हणजे अशी इकडे संरक्षण भिंत पण आहे, एक नंबर खूप मस्त बांधलं आहे. मस्त वाटतं एकदम छान. तर आम्ही इकडे पहिले ह्या रोडला आलेलो. आम्ही देरवनला गेलो आणि तिकडे आमच्या दादाचा माझ्या आजीचा मित्र आहे, तर एक गाव पाकडेला गेलो. तर तिकडं सावर्ड्यावरून देरवन आणि एक गाव पाकडेला तिथे जाऊन आलेलो. तर आता खूप वर्ष झाली, 10 वर्ष झाली. 10 वर्षानंतर पहिल्यांदा टायमाला आम्ही आला तर मे महिन्यामध्ये ना, आता या टायमाला आला तर मी पावसामध्ये. हे पण योग काय म्हणजे आपण चिपळूण जाता मदत करायला म्हणून, बाकी असं खास फिरायला आम्ही इथे आलो नव्हतं. तर आमचं अगदीच गाडी चालवत आहे, सोबत चिन्हून आणलेली पहिली. आणि आता अगदी इकडे चिन्मय सुद्धा आहे. रस्ते बघा तुम्ही इकडचे, पण बोलूच नाही शकत की हे घाटामधले रस्ते आहेत. एवढे चांगले रस्ते आहेत. ही पण आपलीच गाडी आहे, पुढे चालली ती. टेम्पो आहे ना, आपला पाटी आहे, ती लोक नाश्ता करायला थांबलेले आहेत तिथे हॉटेलमध्ये. पण येईल चिखलाने अवस्था बघू शकता गाडीची. ही जी ॲम्ब्युलन्स बघताय तुम्ही, त्याच्यामध्ये पण मध्ये तिथं सामान आहे. हा इकडे इंडस्ट्रियल एरिया आहे, इकडे सगळ्या फॅक्टरी आहेत इकडे. इंडस्ट्रीज आहेत इकडे. तर आता आपण परशुराम घाटमध्ये पोहोचलेलो आहोत. तर त्याच्यातून सुरुवात केली आहे पुढे पुढे जायला. हो, इकडे पण लँडस्लाईड झालेली आहे. इथून वरती परशुराम मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. हे चिपळूण शहर आहे ना इकडे. हा धबधबा बघा. सवतकडा हा हाच वाटतं. तर आत्ता आम्ही चिपळूणमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथून आम्ही आता आमच्या शिक्षकांच्या घरी जाणार आहोत आणि इथून मग नंतर पुढे पुढे जायचं कुठे आहे ते आपण पाहूया. तर आता ही व्हिडिओ इथेच समाप्त करूया. धन्यवाद.